हा कार्यक्रम अभिष्ट चिंतनाचा वाढदिवसाचा कार्यक्रम होत आहे आणि म्हणून एकंदरीत आम्ही साहित्य मंडळाचे सर्व जे पदाधिकारी आहोत, शिक्षक आहोत आणि म्हणून या शिक्षकाच्या आम्हा माध्यमातून तुमच्या कामगारांचा, तुमच्या लेकरांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सरांचा तुमच्यासोबत, आपल्या पाल्यासोबत हे वाढदिवस संपन्न होत आहे। आदरणीय ढवळे सर जर ठरवलं असतं की एका मोठ्या हॉटेलमध्ये बी वाढदिवस त्यांना करता आला असतं, परंतु त्यांचा जो विचार आहे की संबंध आपला जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचं जे पाल्य आहेत त्यांना लिहिता वाचता यावं, पुस्तकाचं रेखाटन करता यावं, म्हणून तुमच्या मुलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। आणि कामगारांना मी विनंती करतो की आपलं जो जीवन आहे, भलेही काम करत असताना बी आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी जीवापाड मेहनत करणं लागते आणि एवढं करत असतानाही की आपण आपल्या पाल्याच्या संदर्भामध्ये, मुलीच्या संदर्भामध्ये एक शिक्षणाचा चांगला दृष्टिकोन ठेवा। निश्चितच आम्ही शिक्षक आहोत, या मंडळामध्ये आमचे आईवडील असे तुमच्यासारखे काम केलेले आहेत आणि आम्हाला जे घडवलेलं आहे ते आज आम्ही शिक्षक म्हणून आहोत। आणि म्हणून तुमच्या आणि आमच्या प्रति जो नातं जो आहे, आपण ते नातं सातत्यानं आदरणीय ढवळे सर, अनुरत्न वाघमारे साहेब, ते तुमचं आणि कामगारांचं आणि मालकांचं कधीच नातं हे ठेवत नाही आणि म्हणून एक प्रेमाचा माणूस, अडीअडचणीला धावून येणारा माणूस आहे। म्हणून अशा या प्रज्ञाधर ढवळे सरांचा आज आपण सकाळपासून बघितलं, त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा केला। त्याचबरोबर आता कामगारासोबत तुमच्यासोबत वाढदिवस होत आहे। त्याचबरोबर देगाव येथे जी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी उपासकांनी तिथल्या की सरांचा सन्मान करण्याचं आयोजन केलेलं आहे। एकंदरीत ढवळे सरांच्या संदर्भामध्ये जर आम्हा सर्वांना माहीत आहे, परंतु तुम्हाला जर सांगायचं असेल तर एक दुःखितांचा अश्रू जो आहे ते अश्रू पुसणारा माणूस म्हणजे ढवळे सर आहे। लोकांच्या अडीअडचणीला सोडवणारा, धावून जाणारा माणूस। आपण पेपरच्या माध्यमातून आज बघितला असाल, अनेक त्यांच्याविषयी अनेक जणांना लिहिलेलं आहे। एक प्रेमळ माणूस, ज्यांचे पत्नी शिक्षिका आहे, तो स्वतः मुख्याध्यापक आहेत, असं सर्व वैभव असतानाही की कामगारांच्या सोबत तुमच्या वाढदिवस करण्याचं ज्यांनी ठरवलेलं आहे, तुमच्या मुलांचा सन्मान लिहिता यावं, वाचता यावं म्हणून जे पुस्तक रूपानं जे आपणास भेट दिलेली आहे, निश्चितच तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही खस्ता खात आहात याची आम्हाला जाणीव आहे, परंतु मुलांसाठी, तुमच्या मुलीसाठी चांगलं शिक्षण द्या, जेणेकरून तुमचंही भविष्यामध्ये तुमचं बी सोनं झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळं, बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व जो तुम्हाला शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे, आपल्या लेकरांना निश्चित शिकवा, मोठं व्हा, निश्चितच मोठं होतील मुलं मुली, एवढे ध्येय मनामध्ये ठेवा आणि पुढील मार्गक्रमण करा, एवढं या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो। आणि शेवटी आपल्या सर्वांच्या वतीनं आज ज्यांचा वाढदिवस आहे, आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सरांना मी या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय भारत।